तेव्हा लोकांना खूप जास्त इफेक्टिव्ह वाटतं. तुम्ही बोललेल्या गोष्टींचं पालन केलं जातं. पण मी सुरुवातीलाच इथे उल्लेख केला की मी एक सर्वसामान्य मुलगी म्हणून तुमच्या सगळ्यांसमोर उभी राहिलेली आहे. एक गोष्ट आवर्जून सांगेन की संघर्ष हा प्रत्येकाला असतोच. संघर्षाशिवाय पर्याय नाही, संघर्षाशिवाय यश नाही. महाराजांनी अनेक आणि त्याच्यातून उभं राहिलं खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्य, जे त्यांच्यानंतर संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत सांभाळलं, शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळलं. त्यांच्यानंतर महाराणी येसूराणी साहेबांनी शेवटपर्यंत राखलं. आणि म्हणून आज आपण खऱ्या अर्थानं असे मोकळे ढाकळे फिरू शकतो. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, पण फक्त माझ्या शिवरायांच्या, शंभूरायांच्या आणि या रणरागिणींच्या विचारांनी चाला, एवढंच या माझ्या व्याख्यानातून तुम्हा सगळ्यांना सांगेन. मला माहिती आहे की तुम्हा सगळ्यांना तो प्रवास ऐकायचा आहे, जो प्रवास मी 2.5 वर्ष खरं तर करत होते. तो महाराणी येसूराणी साहेबांचा प्रवास. मी अनेक ठिकाणी खरं तर सांगितलं की बारीक सारी गोष्टींचा अभ्यास करावा लागला. म्हणजे चालणं असेल, बोलणं असेल, अगदी पायात जोडवी घालणं असेल, मासोळ्या घालणं असेल, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागला. आणि त्याच्यानंतर खरं तर ती भूमिका उभी राहिली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेसाठी. मी खरं तर पहिल्यांदा ताई मला असा कुठला एखादा विषय दिला की या विषयावर तुम्हाला बोलायचंय पर्टिक्युलर, पण खूप आनंद होतोय की या कोविडच्या परिस्थितीमध्ये आणि खऱ्या अर्थानं मी गेले कित्येक महिने ज्यांना भेटावं, ज्यांच्यासोबत फोटो काढावा अशी एक इच्छा मनात बाळगून होते, त्या सरांचं खरं तर आज इथे दर्शन झालं. त्या सरांची खरं तर आज इथे भेट झाली. खूप छान वाटलं की आज एका स्टेजवर सरांची भेट होतीये. सर, मगाशी मी अनेक मुद्दे सांगितले तुमच्या आगमनापूर्वी की हा आपला इतिहास आहे आणि तो आपण जपला पाहिजे. सरांचं कौतुक इथे या गोष्टीसाठी करेन की तोडकं मोडकं का असे ना मराठी बोलतात हो सर. नाही, मी जे इंटरव्ह्यूज ऐकले आहेत, किंबहुना आता पिंपरी चिंचवड मध्ये आल्यानंतर प्रगती झाली असावी, पण धमक लागते मराठीत बोलायला. म्हणजे मी आता जो पुढचा साऊथ मूवी करते आहे की महाराष्ट्रातली एकमेव मुलगी आहे त्या मूवी मध्ये, जो मूवी 5 लँग्वेज मध्ये डब्ड होणार आहे, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडा आणि हिंदी. चेकमेट हा साऊथ मूवी. महाराष्ट्रातली एकमेव मुलगी आहे की जी सेटवर धडकपणे मराठी बोलते. कारण मी माझ्या डिरेक्टरला पहिल्यांदाच सांगितलं होतं की लँग्वेज डझंट मॅटर. येते ना मला मराठी, तुम्ही बोलून दाखवा मराठी परखडपणे माझ्यासारखं. अगेन तेच सांगेन की या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले त्याचा अभिमान हा शेवटच्या श्वासापर्यंत राहील. आणि जाता जाता तुम्हाला एक अंतःकरणापासून सांगेन की या 21व्या शतकात आपण जीवन जगण्यासाठी धडपडत आहोत, कष्ट करत आहोत, संघर्ष करत आहोत. पण तो संघर्ष करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांसारखे
शिवाजी महाराजांप्रमाणे आणि शिवाजी महाराजांचे विचार जर आपण आत्मसात केलेत तर खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनाचं सोनं झाल्या वाचून राहणार नाही. एवढंच सांगून मी माझं भाषण संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराणी येसुराणी साहेब. आणि थांबा जरा अजून 1 मिनिट. आता सर आलेत म्हटल्यानंतर मला माहिती नाही सरांनी मालिका पाहिली की नाही, पण जरी नसेल पाहिली तरी एपिसोड्स युट्यूबवर आहेत तर नक्की बघा, हे आवर्जून सांगेन. आणि खास सरांसाठी भेट होईल की नाही परत माहिती नाही, पण सरांसाठी खास एक महाराणी येसुराणी साहेबांचा डायलॉग जो ऑल ओव्हर भारत देशात खरं तर फेमस झालेला आहे, तो म्हणून नक्कीच थांबेन. स्वराज्य आमुचा ध्यास, शंभूराजे आमुची आस. स्वराज्य आमुचा ध्यास, शंभूराजे आमुची आस. वाजवतो नि गाजवतो, तलवार मनगटी फिरवतो. झोपलेलेही होतात जागे, जेव्हा भगवा रणांगणात उतरवतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा झी मराठी मालिकेचा प्रत्यय आपणाला आला असेल अशा आदरणीय प्राजक्ताताई गायकवाड यांनी सुंदर असं मनोगत आणि आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत. या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरीचे पोलीस आयुक्त आदरणीय कृष्णप्रकाश साहेब हे उपस्थित झाले आहेत. त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं अशी मी सन्माननीय नगर सदस्य सुलक्षणाताई धोर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शाल देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. अतिशय व्यस्त कार्यक्रमामधून देखील आज वेळात वेळ काढून आदरणीय कृष्णप्रकाश साहेब या कार्यक्रमासाठी खास आवर्जून उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. यानंतर ज्यांच्या सहभागातून ज्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या सुरू आहे असे शिवजयंती भक्तिशक्ती उत्सव समितीच्या सन्मान्य पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण आदरणीय कृष्णप्रकाश साहेब त्याचप्रमाणे आदरणीय प्राजक्ताताई गायकवाड यांना सन्मानित करायचे. पिंपरी चिंचवड नगरीवर प्रेम करणारे त्याचप्रमाणे या भागातील सर्व शिवप्रेमी आज ऑनलाईनच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा याची देवी याची डोळा कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत. आज या ठिकाणी शिवजयंती भक्तिशक्ती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्माननीय कृष्णप्रकाश साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय प्राजक्ताताई गायकवाड यांचा सन्मान होत आहे. यानंतर सन्माननीय कृष्णप्रकाश साहेबांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या कार्यक्रमाची प्रारंभ करायचे. आदरणीय कृष्णप्रकाश साहेब या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतील. त्यानंतर प्रकाशजी जाधव साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ. अरे तुमचं आमचं नातं काय रक्त, अरे रक्तात भिनलंय काय. एकच आवाज एकच पर्याय.
या ठिकाणी आदरणीय प्रकाशजी जाधव साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊंना तसेच छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच महामानवांना विनम्र अभिवादन करतो. विचारपीठावर उपस्थित असलेले पिंपरी चिंचवड शहराचे लोकप्रिय पोलीस आयुक्त आदरणीय कृष्णप्रकाश साहेब, त्याचप्रमाणे आजच्या आपल्या या दुसऱ्या सत्राच्या व्याख्यात्या प्राजक्ताताई गायकवाड, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या प्रभागाच्या नगरसेविका सुलक्षणा धरताई, त्याचप्रमाणे माजी नगरसेवक मारुती भापकर, त्याचप्रमाणे मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट लक्ष्मण रानवडे, शिव महोत्सव समितीचे जीवन बोराडे, धनाजी येळकर पाटील, नकुल भोईर, सतीश काळे आणि सर्वच विचारपीठावर उपस्थित असलेले आदरणीय आणि समोर बसलेले सुद्धा आदरणीय शिवभक्त शिवप्रेमींनो, आज या ठिकाणी मी फक्त 2 मिनिटच बोलणार आहे. कारण तसं मला सांगितलं गेलेलं आहे की आपल्याला आदरणीय कृष्णप्रकाश साहेबांना ऐकायचं आहे. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते एक उत्कृष्ट राजे होते. त्यांचं न्यायदान व्यवस्था जी होती ती लेचीपेची व्यवस्था नव्हती. त्या ठिकाणी सर्वांना समान न्याय होता, सर्वांना सारखी शिक्षा होती. कुठल्याही गुन्ह्यामध्ये हा आपला आणि हा परका असा त्या ठिकाणी भेदभाव नव्हता. छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये स्त्री पुरुष भेदभाव नव्हता, जाती जातीमध्ये धर्मामध्ये भेदभाव नव्हता. हे आपल्याला आपण सिद्ध करू शकतो की त्यांच्या सैन्यामध्ये सर्व जाती धर्माचे सैनिक होते, सरदार होते. त्यामुळं आता सध्या जे चालू आहे की छत्रपती शिवरायांच्या नावावरती जे धर्मामध्ये भेदभाव केला जातो, तो आता जो सांगितला जातो तो इतिहास सर्व पूर्णपणे खरा इतिहास नाही आहे. असे बऱ्याच इतिहास तज्ञांनी, संशोधकांनी हे सिद्ध केलेलं आहे. राजमाता जिजाऊ याच खऱ्या शिवरायांच्या मार्गदर्शक आणि गुरु होत्या, हेही आता सिद्ध झालेलं आहे. त्याचप्रमाणे बाल शिवबांना स्वराज्याची प्रेरणा देण्याचं महान काम राजमाता जिजाऊंनीच केलं. स्वराज्याचा संकल्प छत्रपती शहाजीराजांनी केला आणि त्याची पूर्णपणे अंमलबजावणी बाल शिवबांनी केली. आणि हे आपण पाहिलेलं आहे की जहागिरीमध्ये काम करणारे त्यांचे वडील, परंतु स्वतःचं राज्य निर्माण करणारे बाल शिवबा यांना प्रेरणा आई वडिलांनी दिली आणि आई वडिलांच्या प्रेरणेतून स्वराज्य उभं राहिलं. आणि ते स्वराज्य असं होतं की त्यावेळची इतर जी राज्य होती, इतर जे राजे होते त्यांच्यापेक्षा शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे वेगळं होतं. त्या ठिकाणी सर्वांना समान न्याय होता, कुणावरती अन्याय होत नव्हता. आताच सांगितलं मारुती भापकर साहेबांनी की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू नये अशा पद्धतीचा त्या ठिकाणी आदेश असायचा आणि तो परिपूर्णपणे पाळला जायचा. जर त्याचा कोणी भंग केला तर त्याला कडक शिक्षा केली जायची. त्यामुळे 350 वर्ष होऊन गेली तरी आपण फक्त अनेक राजे या देशात होऊन गेले, जगात होऊन गेले, पण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण मोठ्या प्रमाणावर साजरी करतो. त्याचं कारण की त्यांचा आदर्श असलेलं राज्य आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचं किंवा त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं, त्यांच्या कार्याचा अभ्यास जगभरामधल्या अनेक विद्यापीठामधून अनेक विद्यार्थी करत आहेत. त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट, छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्योगविषयक दृष्टिकोन, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रजेविषयक असलेला दृष्टिकोन, छत्रपती शिवाजी महाराजांची न्याय व्यवस्था, छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमार, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली सिंधुबंदी, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी प्रसंगी धर्माला सुद्धा त्या ठिकाणी झुगारून दिलं. धर्माच्या चालीरीती परंपरा यांचा भेद केला. त्यांनी आपला आणि बाहेरचा असा बघितलं नाही. प्रसंगी मराठ्यांना सुद्धा शिक्षा दिली, प्रसंगी अफजल खानाला शिक्षा दिली, प्रसंगी कृष्णा भास्कर कुलकर्णीला शिक्षा दिली. अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याभिषेक करून घेऊन राजा असलेल्याचं सिद्ध केलं
आणि ती जी माता होती ती माता बाल शिवबाच्या जन्मापासून ते पूर्ण राज्य निर्माण होईपर्यंत राज्याभिषेकापर्यंत, राज्याभिषेकानंतर 17 जून 1674 त्यांनी आपला देह ठेवलेला आहे. अशा पद्धतीची आदर्श माता आदर्श पिता असलेले बाल शिवबा होते. त्यांचा मुलगा म्हणजेच संभाजीराजे हे सुद्धा कर्तबगार होते. आताच प्राजक्ताताईंनी सांगितलेलं आहे. एवढं मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि मला दिलेली संधी याबद्दल मी संयोजकांचा आभार मानतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद जाधव साहेब. अतिशय थोड्या वेळात आपण भरपूर माहिती सांगितली आहे. यानंतर पिंपरी चिंचवडचे सन्माननीय पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश साहेब ज्यांच्या कारनाम्याचे आपण वर्णन पेपरमध्ये वाचतो आणि पिंपरी चिंचवडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जे अहोरात्र झटत असतात. नुकत्याच चाकणचा प्रसंग आपणाला सर्वच होत आहे. जीवाची बाजू लावून त्यांनी गुन्हेगारांना पकडण्यासाठी जे अभूतपूर्व धाडस केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या या झाल्या पाहिजेत. अशा आदरणीय कृष्णप्रकाश साहेबांना विनंती करतो की आपण आपले विचार या ठिकाणी प्रकट करावेत. आदरणीय कृष्णप्रकाश साहेब, सन्माननीय शहर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड. स्वराज्य आणि सुराज्याचे संस्थापक ज्यांच्या संबंधाने नेपोलियन सारखे आपण सांगू शकतो की भारताचं राजमुकुट भूलुंठित होता, धूल धुसरीत होता आणि परकीय भारतात शासन करत होते. त्यावेळेस त्यांनी त्यांचे तलवारचे जोरावर तो मुकुट उचलला आणि ताजपोशी केली. पण नेपोलियन यशस्वी पूर्णपणे झाला नाही, कारण तो फक्त विजेता होता. छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य संस्थापक होते. हिंदवी पादशाही चे स्वराज्य संस्थापक, आणि तेवढेच नव्हे तर ते सुराज्याचे पण संस्थापक होते. या कार्यक्रमामध्ये सर्व शिवराय आणि जिजाऊ प्रेमी, स्वराज्य आणि सुराज्य प्रेमी, व्यासपीठावर उपस्थित माननीय नगराध्यक्षा सुलक्षणाधर, नगर सदस्य सुलक्षणाधर, अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, प्रफुल्ल पुराणिक, प्रकाश जाधव सर, धनानी शेळकर पाटील साहब आणि मारुती भापकर आणि आमचे मित्र काळे साहब, त्यांची टीम, माझे समक्ष उपस्थित मी ऑलरेडी सांगितलेले आहे सर्व शिवराय प्रेमी वृंद. अल्बर्ट टायबर्नने खूप सुंदर सांगितले होते की जर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशाला जन्माला आले असते तर आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचले असतो. आम्ही तरी सांगेन
की छत्रपती शिवाजी महाराज फक्त डोक्यावर घेऊन नाचण्याची गोष्ट नाही, डोक्यात घालण्याची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक काळात तेवढे प्रासंगिक राहतील, कारण प्रत्येक काळात परकीय असो की नसो, पण शोषक वर्ग असतात आणि त्या काळात फक्त क्रांतीने काही होत नाही. तिथे एक असा नेतृत्व करता पाहिजे असते जे सर्व भार त्यांच्या खांद्याला घेऊन पुढील वाटचाल करण्यासाठी तयार असतो. आणि त्यासाठी समाजाचे सर्व घटकाला सोबत घेऊन जाण्याची त्यांच्या मनात जिद्द असते. छत्रपती शिवाजी महाराज चे संबंधाने इथे अनेक त्यांचे जाणकार आणि विद्वान लोकांनी आपल्या समोर त्यांचे संपूर्ण इतिहास मांडलेलेच आहेत. प्रत्येक गोष्टी त्यांची अनुकरणीय आहे, वंदनीय आहे. जेव्हा राज्याभिषेकसाठी ते त्याचे जे पंत सोबत तिथे गेले तयारीसाठी रायगडाच्या किल्ल्यावर, तेव्हा त्याने सांगितले की आमचे हिंदू सैनिकांसाठी तुम्ही मंदिर तर बनवलं, पण आमच्या मुस्लिम सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे? आणि त्यानंतर मस्जिद तयार करण्यात आली. खऱ्या अर्थाने ज्याला आता लोक सेक्युलरिझम म्हणून बोलून सांगतात, त्याच्यापेक्षा मोठी विचारधारा होती त्यांची विचारधारा होती सर्वांना सोबत घेऊन चालण्याची. एकाला अपीज करण्याची धारणा नव्हती त्यांची, एकाला संतुष्ट करून दुसऱ्याला साईड करण्याची धारणा त्यांची नव्हती. त्यांचा विश्वास होता सर्वांना घेऊन चालण्याची. याला आज प्लुरलिस्टिक, सर्ववादी किंवा बहुवादी व्ह्यू सांगितले जातात आणि हे सर्वकालिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे कोणी चूक केले, तो मराठा असो, तो मुस्लिम असो, तो या जातीचा असो की त्या जातीचा असो, त्याच्याशी त्यांचं काही घेणं देणं नव्हता. ज्याने चूक केली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, हा त्यांचं धोरण होता. जेव्हा आज पण संपूर्ण जगात सर्वोत्कृष्ट शासन व्यवस्था त्यालाच सांगितले जातात, आणि किंवा आमच्या संविधानमध्ये आज जे डायसिस प्रिन्सिपल आहे, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ आणि इक्वालिटी बिफोर लॉ, कायद्याच्या बराबर संरक्षण आणि कायद्याची बराबर शिक्षा, कोणाला जास्त नाही कोणाला कमी नाही, चूक झाली तेवढी शिक्षा त्यांना झालीच पाहिजे. आणि जर कोणी कमकुवत पण आहे पण कायद्याच्या त्यांना बराबर संरक्षण दिला पाहिजे. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी डेमोक्रेसी नसताना, लोकशाही नसताना त्याने करून दाखवले होते. आज आपण या गोष्टींची प्रचिती आहे आम्हाला, पण ज्या अर्थाने आणि ज्या तऱ्हेने छत्रपती शिवाजी महाराज
त्याचे क्रियान्वयन करत होते. आता एवढा मोठा संविधान तयार होऊन पण आपण जे क्रियान्वित करण्यासाठी विधायिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका आहोत, त्या तत्परतेने, त्या निष्ठेने, त्या सचोटीने आपण तसा प्रकारची व्यवस्था जनतेला देऊ शकत नाही. आता पण लोकांना वाटते, डॅनियल ड्र्यू जसं सांगतात की कायदा ते 14 वर्ष शिक्षा भोगून आला होता. ते सांगतात की कायदा तर कोळ्याचे जाळेसारखे आहेत, ज्यामध्ये छोटे मासे आणि जे किडे मकोडे आहे ते अडकतात आणि मोठे मासे तर त्याला सहज तोडून निघून जातात. अवस्था आता पण तशीच आहे. त्या काळात कोणी लिखित संविधान नव्हता. आमच्या संविधानामध्ये सर्व गोष्टी, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने टाकलेल्या सर्व गोष्टींचा समावेश केलेला आहे. पण आपण राज्यकर्ते, प्रशासक, न्यायपालिका हे त्या गोष्टीला बघत नाही. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी कायदे नाही, तयार कायदे नव्हते, तरी पण त्याने तसा प्रकारचा शासन, सुशासन दिला होता, स्वराज्य आणि सुराज्य दिला होता. हे शिकणे योग्य गोष्ट आहे. आम्ही सर्वांना हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे की राजतंत्र असो की लोकतंत्र, जर तुमचं मन जे आहे, मन साफ आहे आणि तुमचं उद्दिष्ट हे आहे जनतेची सेवा, स्वराज्य. राजा अश्वपती कैकेयीने जसा त्यांचे मनोगत सांगितलेले आहे की ना हम कामे राज्यम न मोक्षम न पुनर्भवम कामे दुख तप्तानाम प्राणीनाम अतिनाशनम. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा धोरण होता की त्यांना अर्थ, धर्म, काम, मोक्ष काही नाही पाहिजे होते. त्यांना एकच पाहिजे होते की त्यांचे जे जनता आहे, त्यांचे जे मावळे आहे, त्यांचे जे स्वराज्यावर जे लोक विश्वास ठेवतात, त्यांच्यासाठी सुराज्य, त्या सुराज्यामध्ये कोणी दुखाचे दग्ध राहू नये, दुखाचे तप्त राहू नये, एवढीच त्यांची इच्छा होती. आणि त्यासाठी ते सतत ताउम्र झटत राहिले. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून बरेच काही शिकतो किंवा त्यांचे अनुकरण करतो. मी वेश पालटून गेलो, त्याची मुख्य प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज होते. राईट फ्रॉम मदारी मेहतर पासून जे वेश पालटून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून निसटून आले होते, निघून आले होते आणि पुनश्च स्वराज्य जे हिसकावून घेतला होता औरंगजेबने, ते मानसिंगच्या मदतीने ते पुनश्च स्थापित केले होते. हे त्यांची मोठी किमया आहे. आणि ही किमया साठी फक्त त्यांचे किरदार, त्यांचे चरित्राचे अनुकरण करणे क्रम प्राप्त आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनेमध्ये कोणतेही जाती आणि धर्मामध्ये भेदाभेद नव्हता. भारतीय संस्कृती खऱ्या अर्थाने त्यांचे शासन व्यवस्थेमध्ये, त्यांची सेनेमध्ये झळकत होती. बहेडजी रामोसी असो, नागनाथ असो की त्यांचे सेनेमध्ये जे वेगवेगळे दर्या सारंग असो, हे सर्व जे वेगवेगळे लोक होते, त्यामध्ये धर्म जातीचा कोणतेही भेद नव्हता. ते सर्व मावळे होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. आणि त्यामुळे ते स्वराज्यामध्ये आजाद शत्रू होते. परकीय लोकांचं जाऊ द्या, पण स्वराज्यामध्ये आजाद शत्रू होते. परकीय पण सांगतात
जे मुस्लिम शासक इथे होते त्या मुस्लिम शासकचा औरंगजेबाचा अधिकारिक इतिहासकार काय लिहितो? तो लिहितो की छत्रपती शिवाजी महाराज जो आमचं कट्टर दुश्मन आहे, जो गनिमी कावा करतो, फार खतरनाक आहे, पण तो स्त्रियांचे बाबतीत आणि धर्मचे बाबतीत अत्यंत आदरची भावना ठेवतो. दुसऱ्या धर्माचे स्त्री, कोणत्याही धर्माची स्त्री असो आणि कोणतेही धर्माचे पुस्तक असो, त्याला खूप सन्मान देतात. आणि जर युद्धमध्ये त्यांना दुसऱ्या धर्माची पुस्तक मिळाली तसा सन्मान त्यांचे सेनामध्ये जे त्या धर्माचे सैनिक होते त्यांना ते सुपूर्द करत होते. असा आदेश त्याने दिला होता. असा कोण राजा आहे? आश्चर्य वाटतात की त्या काळात अशी सोच, निसंदेह त्यांना जे संस्कार मिळाला आई जिजाऊच्या. माझ्या प्रथम पोलीस अधीक्षकचा कार्यकाळ होता जे बुलढाणा जिल्ह्यामध्ये होता आणि सर्वात प्रथम मी सिंदखेड राजा जाऊन आलो होतो. मला फासे पारधीचे पुनर्वसन करायचे होतं. त्यांना पण मी सिंदखेड राजाहून पायी वारी करून गजानन महाराजपर्यंत जायला सांगितले होते, ज्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू होवो. आणि आज आई जिजाऊच्या आशीर्वादमुळे तिथले फासे पारधी बुलढाणा आणि अमरावतीचे ते क्राईम करत नाही, ते सर्व सुधारले. म्हणजे त्यांचा प्रताप किती मोठा आहे हे आम्ही समजला पाहिजे. त्यांचा संस्कार किती मोठा आहे. त्यांचा संस्कार आमची संस्कृती आहे. जे आज संस्कृती म्हणून अनेक लोक विकृती पसरवतात, तसे छत्रपती शिवाजी महाराज संस्कार आणि आई जिजाऊने जे संस्कार दिले ते संस्कृती होती. शेतकरीपासून प्रत्येकासाठी बंधारे पाहिजे, पथ पाहिजे, काय पाहिजे, त्या काळापासून छत्रपती शिवाजी महाराजने सुरू केले होते. आज आपण शेततळेची गोष्ट करतो, शेततळेची गोष्ट त्या काळात ते करत होते. एवढा खडतर महाराष्ट्र आज एवढा संपन्न आहे, एवढा पठारी भूभाग आहे, एवढा संपन्न आहे. याच्या पाठीमागे आई जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजची योजना. आपण बघा, महाराष्ट्रासारखा खडतर भाग जे आहे संपूर्ण हिंदुस्थानात एक पण नाही आहे. डेक्कनच्या पूर्ण पठार आहे इथे. एवढा खडतर भागात त्याने जे काही विषम परिस्थिती होती तिथे त्याने लीप फ्रॉग करून दाखवले. जे काही लीप फ्रॉग म्हणजे आपल्याला समजला पाहिजे, जेव्हा आपल्याकडे खूप संसाधन असतो ना, आपण आउट ऑफ बॉक्स विचारत नाही. पण अनेक लोक अभावामध्ये असाच ठेविले जसा अनंता. पण छत्रपती शिवाजी महाराज तसेच नव्हते. त्यांना त्यांची मनगट आणि त्यांची मस्तिष्कवर पूर्ण विश्वास होता. आणि त्यांनी स्वराज्याच्या निर्माण आणि पुनर्निर्माण केले, या जीवन, संपूर्ण जीवन. आणि यासाठी त्याने सर्व काही परित्याग केले. छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक गोष्टी सांगायचं झाला तर तासन तास बोलला जाऊ शकतो. मी इतिहासचा विद्यार्थी असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज माझे मनात त्या काळापासून रुजलेले आहेत आणि त्यांची प्रत्येक गोष्टी आदर्शवत आहे, अनुकरणीय आहे, सम्मानीय आहे. मी एवढं सांगू शकतो कि जो अजर अमर अव्यक्त रूप अभिकार अनग अक्षर अनूप, जिस दिव्य ज्योति से रवि मयंक शोभित करते नवनील अंक, उस दिव्य ज्योति को बार बार नतमस्तक करता नमस्कार.
कधी या गोष्टीवर व्यवस्थित व्याख्यान मी देईन. आज एवढंच, कारण मला आणखीन एंगेजमेंट्स आहेत आज. पण आज काळे साहेबांनी स्पेशली मला बोलवला होता या कार्यक्रमासाठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. मला छत्रपती शिवाजी महाराज माझ्या जीवनामध्ये जे 2-3 आदर्श आहे त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोत्परी आहे. एक स्वामी विवेकानंद, दुसरे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचं हे आदर्श घेऊन मी सगळीकडे काम करतो. कधी कोणाच समोर वाकत नाही, कधी कोणाचे चुकीची गोष्ट मी बर्दाश्त करत नाही. आणि कोणी कितीही मोठा किंवा कोणी कितीही निर्बल असो, हे असो, पण जर चुकीचं करत असेल तर कोणाला मी सोडत नाही. आणि जर कोण कितीही छोटा असला तर जर त्यांचे रक्षण करण्याचं कार्य आला तर त्यामध्ये मी कधी चूक करत नाही, त्यांचे रक्षण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. हे सर्व जे काही आहे हे त्यांचे आदर्श आत्मसात केल्यामुळे आहे. एवढा मी त्यांचे आजीवन ऋणी राहीन. आणि कारण त्यांच्याकडून मला हे सर्व गोष्टी आत्मसात करायला मिळाले की आमच्या देशात असे आदर्श आहे, आमची बायभूमीमध्ये असे आदर्श आहे जे आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेरणा देऊ शकतात. प्रत्येक गोष्टीमध्ये मला प्रत्येक वाटचाल करत असताना त्यांचे आदर्श आम्ही घेऊ शकतो. लोकांनी त्यांच्याशी हे सर्व घेतला पाहिजे आणि ते जगला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज मनात आणि त्यांचे कार्यात. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद आदरणीय कृष्ण पगाजी. सन्माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, अतिशय सुंदर आणि सोप्या शब्दामध्ये आणि शुद्ध मराठीमध्ये त्यांनी अतिशय सुंदर अशी मार्गदर्शनाची मालिका आपल्यासमोर सादर केलेली आहे. या ठिकाणी शाहिरीच्या कार्यक्रमासाठी शाहीर संतोष साळुंके उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की कृपया आपण या मंचावर यायचे. त्यांचा या ठिकाणी सन्माननीय पोलीस आयुक्त यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी करण्यात येईल आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांवर शाहिरी सादर करतील. शाहिरी पोवाडा ते ख्यातनाम शाहीर देखील आहेत आणि जी मराठी त्याचप्रमाणे बऱ्याचशा TV चॅनलवर त्यांच्या शाहिरीचे कार्यक्रम संपन्न होत असतात. मी सन्माननीय पोलीस आयुक्त कृष्ण पगाजी यांना विनंती करतो की आपण शाहीर संतोषजी साळुंके जे लातूरवरनं बिलॉंग करतात, लातूरवरनं खास या कार्यक्रमासाठी आलेले आहेत, त्यांना सन्मानित करावं. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी डान्स इंडिया डान्स मधील ख्यातनाम कलाकार बाल कलाकार ईश्वरी मोहिते ही आपली गारद सादर करेल. मला संतोष दादांबद्दल 2 शब्द सांगायला नक्कीच आवडेल की मूळचे औरंगाबादचे असलेले, लातूरचे असलेले दादा की ज्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमध्ये एक पोवाडा तुम्ही पाहिला असेल तर तो स्वतः दादांनी प्रेझेंट केला होता. सो एकदा जोरदार टाळ्या. या आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले हाडाचे असे शाहीर आहेत ते. दादा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. वज्रकुरावंतीत पुण्यश्लोक राजमाता, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ साहेबांचा, मासाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. महाराज गणपती, भूपती, जयपती, अश्वपती, सुवर्ण रक्त श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान
विजय असो श्री श्री छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो हर हर महादेव हर हर महादेव. धन्यवाद. या ठिकाणी शाहीर संतोषजी साळुंके यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी शाहिरी सादर करावी. स्टेजची कृपया व्यवस्था करावी याची विनंती. उपस्थित सर्व मान्यवरांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार. हॅलो, कीबोर्डचा माईक बंद करा थोडा वेळ. हॅलो हॅलो, कीबोर्डचा माईक प्रशांत थोडा वेळ सर, बंद करा. कीबोर्डचा माईक बंद करा 2 मिनिट. कीबोर्डचा माईक नाही, कीबोर्डला जॉक असते. हॅलो हॅलो हॅलो, चाटीचा आवाज एवढा गणपतीचा. हॅलो, शार्पनेस चाटीचा आवाज थोडासा आवाज.